मी शिवानी आणि द्राक्षांना प्रोटेक्ट करण्यासाठी काहीतरी योजना बनवली। आज सकाळची सुरुवात कलरफुल झाली, कारण घरासमोर रंगरंगोटी करत असताना व्हाईट कलरची रांगोळी कलर्सनेच कलरफुल बनवली। सकाळची सगळी कामं करून मग बागेत गेले। तिथे द्राक्षांच्या वेलींना सन प्रोटेक्टर म्हणजे कपडा टाकायचं काम सुरू। कारण काय तर द्राक्ष एक्सपोर्टला जाताना सगळे एकसारखी चमकदार आणि एकाच रंगाचे हवे असतात। व्यापारी खूप डिमांडिंग असतात। कपडा टाकल्यावर आणि नाही टाकल्यावर द्राक्षांमध्ये खूप फरक पडतो। तुम्ही खाली जमिनीवर बघू शकता। द्राक्षांच्या घडांना उन्हाचा चटका लागायला नको म्हणून कपडा बांधताना गोट्यांचा सपोर्ट दिला होता। लहानपणीच्या गोट्या घरी जाऊन मजुरांसाठी चहा करून आणला, कारण आपल्यापेक्षा त्यांची काळजी घेणं जास्त महत्त्वाचं आहे। ते मन लावून काम करतात बरं, म्हणून मग सगळं छान होतं। हिवाळ्यातला सूर्य मला किती छान सनकिस लुक देत होता। नो फिल्टर निसर्गाचा सेम सूर्य खाली पण होता। सो क्यूट। हे पाणी बघून मला मामाच्या गावची आठवण झाली, कारण मामा जेव्हा शेतात पाणी भरायचा तेव्हा मी आणि माझा भाऊ त्याचा चिखल बनवून खेळायचो। झाडाला तर 2-4च मिरच्या राहिल्या होत्या, कारण आमचं हे शेत लांब असल्यामुळे आमचं तर काही यायला जमत नाही लवकर आणि बाकीच्या लोकांचा फायदा होतो। चांगलं आहे, खा प्या खुश राहा। ते गवत काढून घेतलं, कारण द्राक्षाच्या छोट्या गुंडीला त्या गवताचा त्रास होता आणि शेतकरी असल्यामुळे द्राक्षाची क्वालिटी तर नक्कीच चेक करणार। मस्त द्राक्ष आलेत।